चुकलं, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या अगदी समृद्ध. 18 पगड जातींबरोबर कुणब्या माळ्यांची प्रमुख वस्ती असलेले हे गाव, तिथली पडीक गढी म्हणजे इतिहासाचे वैभव सांगणारा अवशेष. यवनिर्मितीवरून यावली हे नाव पडले असावे असा तर्क असला तरीही यावली म्हणजे हे गुरुदेव असा अर्थ सुद्धा लक्षात घ्यावा लागतो. वली हा शब्द संतांना संबोधण्यासाठी वापरला जातो, त्यामुळेच कदाचित या गावाचे नाव यावली पडले असावे. ही भूमी अनेक सिद्ध, संत, अवधूत, योगी आणि महापुरुषांनी पावन केली आहे. जगन्नाथ बाबा, आये बाबा, अवधूत बुवा, हरिदास बाबा, हणवती बाबा, परशुराम बाबा, फकीरचंद बाबा, सैदू मिया, सातळी कोतळीकर बाबा, मदरशा, केशव बाबा, किसन बाबा हे सगळे अवलिया या पवित्र भूमीचे तेजस्वी रत्न. तत्कालीन काळात वर्दळीपासून दूर चहूबाजूंनी घनदाट बाभूळपणांनी वेढलेली ही भूमी म्हणजेच यावली. एकांत, निवांत अशी ही जागा, तपोभूमीसाठी साक्षात ईश्वराने निवडलेली. फसवी दलदल पण आश्रमवत शांतता लाभलेली ही भूमी म्हणजे ऋषीमुनींच्या तपश्चर्येची, सिद्ध पुरुषांच्या साधनेची साक्ष. या परमपावन भूमीची महती ऐकूया. Yeah.
तारका पानी पीकर नदी गंभीर रहते संत सापरी को पढ़ते फकीर चंद्र होते सैदुनिया उज्जवली खान रमजान भोरे समता ममता भरी भगवती ग्रामती जब संतों की ग्राम रावती रावती मंडळी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्वज हे वैष्णव होते. अशा सार्वभौम यावली गावात पांडुरंगाच्या भक्तिरसात रममाण असलेलं ब्रह्मभट्ट गणेशपंत आणि ताणाबाईंचं एक गरीब कुटुंब स्थिरावलं होतं. भाटगिरीचा व्यवसाय करत ते पंढरपूरची वारी न चुकता करायचे. त्यांना नामदेव नावाचा एकुलता एक मुलगा होता. तो थोडासा बंडखोर असल्यामुळे त्याला प्रेमाने बंडू म्हणत. एकदा वारी करताना गणेशपंत पंढरपूरमध्येच पांडुरंग चरणी लीन झाले. ताणाबाई दुःखद अंतःकरणाने एकट्याच यावलीला परतल्या. आता बंडूचा सांभाळ, त्याचं शिक्षण, संस्कार सगळं ताणाबाईंच्या खांद्यावर आलं. ताणाबाई निष्ठावान, विचारवंत आणि धैर्यवान स्त्री होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी संसाराची जबाबदारी अगदी सक्षमपणे उचलली. पतीचं वारी व्रतही तिने अखंडपणे चालू ठेवलं. वयानुसार बंडू मोठा होत गेला. ताणाबाईंनी त्याला भाटगिरीचा आणि शिंप्याचा व्यवसाय शिकवला. शिवणकामासाठी शिलाई मशीनही घेऊन दिली. बंडू हुशार, सुसंस्कृत, उंच देहयष्टीचा आणि राहणीमानात ऐटदार होता. हळूहळू ताणाबाईंच्या मनात त्यांच्या विवाहाचा विचार पक्का झाला. बंडूजीचा विवाह वरखेड येथील तुकारामबुवा वानखेडे यांची कन्या मंजुळा हिच्याशी यथाविधी आणि शुभ मुहूर्तावर संपन्न झाला. मंजुळा सून म्हणून यावलीला आली
आणि बंडोजी मंजुळा यांचा संसार रथ सुरू झाला. चिमुकलीशी पर्णकुटीही पतीच्या सहवासात आणि सासूच्या भक्तिप्रेमात मंजुळाला मंदिरासारखी वाटायची. मंजुळा अत्यंत साधी, भोळी, खरी आणि त्याचबरोबर खूप कष्टाळू होती. तिच्या तेजाने घरचं वातावरण उजळून निघालं. वरखेड त्या काळी एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं. परमहंस आडकोजी महाराजांची भव्य मूर्ती हे इथलं मुख्य आकर्षण. त्यांचा कीर्ती सुगंध चहूकडे दरवळत होता. मंजुळाचे वडील तुकारामजी आणि भाऊ गोविंदराव हे समर्थांचे परम भक्त. त्यांची सेवा हेच त्यांचं जीवनधन होतं. लग्नानंतर रिवाजाप्रमाणे मंजुळा पहिल्या आखाडीसाठी माहेरी वरखेडला आली. ती दररोज नित्यनेमाने सद्गुरू आडकोजी महाराजांच्या दर्शनाला जायची. एके दिवशी सासरी परतण्याचा दिवस उजाडला. मंडळी, वरखेडवासियांचं एक अलिखित व्रत होतं. कोणतीही यात्रा, प्रस्थान किंवा विवाहानंतर सासरी परतताना गुरु आडकोजी महाराजांचे दर्शन घेणे अनिवार्य. त्याचप्रमाणे मंजुळा वडील आणि भावासोबत मंदिरात आली. त्यावेळी महाराज चबुतऱ्यावर पिकलेला आंबा चोखीत बसले होते. मंजुळा नमस्कारासाठी वाकली. तेवढ्यात महाराजांनी उच्चिष्टित आंबा तिच्या मुखात भरवला. मंजुळा लाजून मागे सरकली, पण वडिलांनी समजावलं, अगं, हा दिव्य प्रसाद आहे. संत कृपेने भूषविली ती मंजुळेची यावली. गुरु आडकोजी कृपा करी धरी मंजुळेवर सावली. आंबा तू माझा घेई गे त्रैलोक्य राण मिळवी गे. माझा मला तू देई गे आशीष माझा घेई गे. आंबाच घेता मंजुळे चैतन्य संचारे तणी. दिव्यता जणू लाभली वाटे मंजुळीच्या मणी. मंजुळा प्रसन्न चित्ताने सासरी परतली. खरंच मंजुळा अगदी